धन्यवाद ताई, धन्यवाद. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करतोय. थँक्यू सो मच मॅडम. नाही नाही, आता यानंतर कोण, आता यानंतर वेळ आली आहे आपल्या गुरुवर्यांचे अनमोल शब्द ऐकण्याची. त्यांचे मनोगत ऐकल्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होणार नाही. तरी उपस्थित गुरुवर्यांची आपण आपले अनमोल शब्दांनी आम्हाला 30 वर्षानंतर पुन्हा एकदा प्रज्वलित करायचं आहे. आपले अनमोल शब्द आमच्या कानी पडण्यासाठी आम्ही आतुर आहोत. यासाठी मी आपणास विनंती करतो, दास मॅडम, आपण मनोगत व्यक्त करावं असं मी विनंती करतो. टाळ्या वाजवा मॅडम. बस. हॅलो. माझे शिक्षक मित्र मैत्रिणी आणि माझ्या विद्यार्थी मित्र हो, प्रथम मी माझ्या गुरूंचं नमन करते त्यांना आणि मग माझ्या मनोगताला सुरुवात करते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज जवळजवळ 30 वर्षांनी आपली भेट होते आहे. या कलियुगात आपण नात्याची मोडकळीला आलेली अवस्था बघतो आहोत. रोज वर्तमानपत्रात वाचतोही. पण अजूनही गुरुशिष्यांचे पवित्र नाते आपल्या भारतात जपले जात आहे. कृतज्ञता जाणवते आहे. तुम्हाला 30 वर्षापूर्वी मी संस्कृत शिकवले आहे याची आठवण तुम्हाला आहे, याचे मला कौतुक वाटते आहे. अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितो येन तस्मै श्री गुरवे नमः. अज्ञानरूपी अंधकारात चाचपडणाऱ्या बालकाला ज्ञानरूपी काजळाच्या काडीने उघडणाऱ्या त्या गुरूंना माझा नमस्कार. मुलाचा पहिला गुरु आई, त्यानंतर वडील, शिक्षक